नमस्कार. मी मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूजमधून बोलतो. सर्वांना मतदान कसे करायचे ही प्रक्रिया मी तुम्हाला दाखवत आहे. आपण लक्ष देऊन हा प्रक्रिया बघावे, मतदान कसं करायचे आहे. याप्रमाणे सर्वांनी मतदान करा. मतदान म्हणजे मताचा दान आणि चांगले योग्य उमेदवार निवडून त्या उमेदवाराला महानगरपालिकेमध्ये पाठवावे. महानगरपालिकेमध्ये काम कसं करून घ्यायचं त्या माणसाला अनुभव पाहिजे, शिकलेला पाहिजे, सुशिक्त. आणि एवढ्या करताच शिकलेला सुशिक्त उमेदवार तुम्ही जर पाठवलं तर पुढच्या काळामध्ये तुमचे सर्व काम व्यवस्थित होतील आणि काळजीपूर्वक होतील. भरपूर मोठे कामं करून घ्यायचे आहेत. गटर वगैरे तर मीच काढायला लावतो, 12 महिने कचरा उचलायला लावतो. बोर बंद पडलेले एकाच दिवसात 25 बोर चालू करून घेतलो मी माझ्या माध्यमातून. मी अनेक कामं केलेले आहे. काही लोकांना रुग्णालयामध्ये सुद्धा, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मदत केलेली आहे. काही गरीब लोकांचे ऑपरेशन सुद्धा मी ठाकूर साहेब असताना करून घेतलेलं आहे. असे अनेक कामं केलेले आहे. आणखी मला काम भरपूर करायचं आहे. त्यासाठी माझ्याकडून एक विनंती आहे. मी तर तुमच्या मदतीला धावून येणारा माणूस आहे. एवढंच मी सांगतो, तुमच्या मदतीला मी अहोरात्र कधीही तुम्ही मला सांगा, स्वामी हे अडचण आहे, मी तुमचा अडचण सोडवून देईन. पण फक्त एक विचार करा, आता मी ज्या उमेदवाराला सांगतो त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा. सुशिक्त आणि शिकलेला, आणि आपले भारताचा कल्याण व्हावे असे माझे विचार आहे. आणि आपला भारतमध्ये सध्याला परिस्थिती चांगला आहे, महाराष्ट्रामध्ये परिस्थिती चांगला आहे. त्या विचाराने आपण सर्वांनी मतदान करा. विचार पुढे घेऊन जावा. तुम्ही सुद्धा महानगरपालिकेमध्ये आपला सत्ता बसला पाहिजे. हे माझ्या हात जोडून विनंती आहे प्रत्येकाला. एकच विनंती करतो, चांगले उमेदवार पाठवा. जुगारी व्यसनीबाजी उमेदवार महानगरपालिकेत पाठवू नका. पुढच्या काळामध्ये नाही ते धंदे सुरू होतील. एक माझ्या कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्यविजय न्यूज, मल्लय्या स्वामी. मतदार आला तर त्यांनी यामध्ये 4 वोट दाबायचे आहेत. ह्या प्रभागाला 1 वोट करायचे, ह्या प्रभागाला 1 वोट, ह्या प्रभागाला 1 आणि ह्या. बरोबर आहे. आता आपण हे बॅलेट दिलेलं आहे. हा बिझी लॅम्प पेटलेला आहे. जेव्हा मतदार आतमध्ये जाईल तेव्हा त्याच्या डाव्या बाजूला पहिला हा असेल, पहिला युनिट अ ब. नंतर उजव्या साईडला, म्हणजे आता तुम्ही मतदार आहात असंच, अ ब क ड. तुमच्या डाव्या साईडला हीच पहिले आधी असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही यामधला एक कोणताही उमेदवार निवडा, हे दाबा बटन. त्याच्या समोरचा लाईट सुरू झालेला आहे. याच्यातला निवडा किंवा कसं सिक्वेन्स अशी घ्या, असं क्रॉस घ्या, चालेल. करून बघा परत एकदा घ्या. आणि ड मधला पहिल्याला निवडलाय करा. अजून कसं करायचं तुम्हाला, हे बघा हा एक आहे. आता जर जेव्हा चौथा हा प्रेस करणार आहे दाबा, त्यावेळेस मशीन मधून आवाज येईल. त्यावेळेस मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली, म्हणजे एक मत ह्या मशीनमध्ये पडलेलं आहे. आलं लक्षात. सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.